साथ कदम ताल शुरू कर 1 2 1 2 1 ब्रेक विश्राम प्रार्थना। कधी दिवस उगवतो तर कधी दिवस मावळतो, कधी दिवस उगवतो तर कधी दिवस मावळतो। कोणता वार, कोणती तारीख व शके माहीत असणे आवश्यक असते, म्हणून पंचांग सांगण्यासाठी येत आहे नीलम स्वामी। दिनांक 7 जानेवारी 2025, सूर्योदय कधी काळा तर कधी सोनेरी दिवस असतो। विशेष घेऊन येत आहे श्रद्धा जत्तीबुवा आजचे दिनविशेष। आजचे दिनविशेष 1935 कोलकाता येथे इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमीचे उद्घाटन। 1959 क्युबातील फिडेल कॅस्ट्रो यांनी ज्ञानाचा परमानंद, ज्ञानबोधाचे मूळ, आत्म्याचा परमानंद, जीवनाचे सार व ज्यास अभ्यासाचा आधार असाच एक श्लोक घेऊन येत आहे त्रिशा गुंटूर। अन्नदानं परं दानं विद्यादानं ततः परम, अन्नेन शनिका तृप्ती याव जीवेच विद्या। त्याचा अर्थ माणूस म्हणजे गुण आणि दोष याचे मिश्रण आहे। अर्थ प्रत्येक माणसाच्या अंगी चांगले गुण हे असतातच, असे असले तरी त्या चांगल्या माणसाच्या अंगी दोष हे नक्कीच असतात, फक्त त्याचे प्रमाण कमी जास्त असू शकते, पण दोष हे असतातच। म्हणून तर म्हणतात माणूस म्हणजे गुण आणि दोष याचे मिश्रण आहे। धन्यवाद। मना वासना दुष्ट कामा नये रे, मना सर्वथा पाप बुद्धी नको रे, मना धर्म ना नीती सोडू नको हो, मना अंतरी सार विचार राहू। व त्याचा अर्थ हे माझ्या मना काम वाचा। एका झाडावर कावळा आणि कावळी राहत होती। त्याच झाडाखाली एक साप राहत होता। तो साप नेहमी कावळा आणि कावळी बाहेर गेल्यावर त्यांचे अंडी खात होता। त्या त्रासाला कंटाळून कावळीने एक शक्कल लढवली। ती म्हणाली, तुम्ही एखाद्या शक्तिमान माणसाची मौल्यवान वस्तू आणून त्या बिळाजवळ टाका, त्यांच्या मागे ते लोक येतील। दृष्टिकोन एखाद्या व्यक्तीच्या अंत्ययात्रेवरून गेल्यावर आपण आंघोळ करतो। यामागचा वैज्ञानिक दृष्टिकोन असा आहे की तो व्यक्ती अनेक हजारांनी वेढलेला असतो, त्याचा संसर्ग आपल्याला होऊ नये म्हणून आपण अंत्ययात्रेवरून आल्यावर आंघोळ करतो। धन्यवाद।
माननीय शिक्षण अधिकारी श्रीमती अनुराधा मेहते साहेब, माननीय केतन शिंदे साहेब आणि सर्व तपासणी पथकातील प्रमुखांसह अनुराधा मेहते साहेब, शिक्षण अधिकारी योजना जिल्हा परिषद सोलापूर यांचं सहर्ष स्वागत. त्याचबरोबर या तपासणी पथकातील सर्व तज्ज्ञ मार्गदर्शक आणि विशेषज्ञांची माननीय श्रीमती अनुराधा मेहते साहेब. मानवता दिलेले पावड्यांनी मानवता स्वीकारलेले रौद्रमधवी गोविंदराव शाळा या शाळेचा NCC सेकंड इयरचा ट्रोफ आहे आणि आपल्या शाळेचे उपमुख्याध्यापक कॅप्टन CP परेड सर याच वर्षी कृपया बसा. एकता आणि शिस्त हे NCCचं ब्रीदवाक्य आहे. नॅशनल करतळ दस्ते यांचं घुमणार घुमतं आणि वठाण्यांचं एक कैथा या तिघांच्या साथीनं गोविंदरावचा हा मुलींचा लेझिम या ठिकाणी आपल्यासमोर सादर होते. हलगी हे पारंपरिक वाद्य आहे. साधारणतः मोठ्या ताटाच्या आकाराचे हे वाद्य लाकडी किंवा लोखंडी कट्यावर कातडे बनवून तयार केले जातात. उत्कृष्ट चर्मवाद्य म्हणून याला नावलौकिक आहे. हलगीचा ठेका किंवा ताल माणसाला नृत्य करायला खूप लवचिक काडी वापरली जाते. लवचिक काडी मधुर आवाज काढते तर त्या रुद्रच्या हातात एक प्राचीन मर्दानी खेळ, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून चालत आलेला एक मोहक खेळ, एक व्यायाम साधना, एक स्वरक्षण आणि शत्रूवर हल्ला करणं या मूलभूत गरजातून लाठी फिरवण्याच्या कल्पनेचा उगम झाला. स्वतःचे शौर्य दाखवण्याचे साधन म्हणून या लाठीला विशेष महत्त्व आहे. वीरवृत्ती निर्माण करणे, प्रतिकार शक्ती वाढवणे, चापल्य आणि कौशल्य वाढवणे यासाठी या लाठीचा उपयोग होतो. भारतीय बलोपसनेत लाठीला विशेष महत्त्व आहे. महाराष्ट्रात 1900 सालापासून या लाठी विद्येला 1996 पासून ऑलिम्पिक खेळामध्ये हा खेळ खेळला. हा खेळ कोणत्याही वयोगटातील स्त्री तलवारबाजीचा उपयोग हा युद्ध लढण्यासाठी, शत्रूवर विजय मिळवण्यासाठी. तलवार ब्रह्मा विष्णू महेश तारले धुरपत गावे, अति विचित्र गणनाथ आज मृदंग बजावे. महिमा कहे न
माझी देखणी सुर नाही हटत कुणाच्या नजरा माझी पट्टी हाय गोरी माझं रूप लई भारी नटे सावरी म्हणून हो गजरा दिसरा राजसा तुम्ही जरा बघा तरी अशी मी मंजिरी शतकोत्तरी महोत्सवी प्रशाला गोविंदराव हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज या शाळेचा वार्षिक शालेय तपासणी कार्यक्रम आज कॉलेजची आज शालेय वार्षिक तपासणी संपन्न झालेली आहे आणि ही शालेय वार्षिक तपासणी आमच्या परंपरेला साजेशी अशी अत्यंत उत्कृष्ट झालेली आहे असं मला वाटतं. तर या तपासणीसाठी उपस्थित असलेल्या